उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्यातलं आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं कल्याण डोंबिवलीतलं वर्चस्व यामुळे या दोन्ही महानगरपालिका विशेष चर्चेत आहेत। दोन्हीकडे शिवसेना भाजपा युती असल्यानं इथं राजकीय समीकरणं काय राहतील याबद्दल उत्सुकता आहे। मुंबईला लागून असलेलं वेगानं विस्तारलेलं आणि तलावांचं शहर अशी ओळख असलेलं ठाणे हे केवळ उपनगर राहिलेलं नाहीये, तर ते आज स्वतंत्र राजकीय पॉवर सेंटर बनलंय। ठाणे महानगरपालिकेत 131 सदस्य आहेत आणि गेल्या निवडणुकीत शिवसेनेचं स्पष्ट वर्चस्व दिसून आलं होतं। आताच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललंय। ठाण्यात भाजपा आणि शिवसेना यांची युती ही मुख्य लढतीच्या केंद्रस्थानी आहे। युतीनं जागा वाटप केलं असलं तरी स्थानिक पातळीवर अंतर्गत अस्वस्थता, गटबाजी आणि महत्वाकांक्षा पूर्णपणे मिटलेल्या नाहीत। दुसरीकडे शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्रितपणे लढत असले तरी त्यांची संघटनात्मक ताकद मर्यादित मानली जाते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि MIM स्वबळावर मैदानात उतरलेत। शहराच्या पातळीवर पाहिलं तर समूह विकास योजना, वाहतूक कोंडी, घनकचरा व्यवस्थापन, तलावांमधलं वाढतं प्रदूषण आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे मुद्दे सातत्यानं उपस्थित होत असतात। मेट्रो, स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधांची कामं सुरू असली तरी दिसणारा विकास आणि जगण्यातला दिलासा या मधली दरी असल्याचा विरोधकांचा प्रमुख आरोप आहे। एकूणच ठाण्यात ही निवडणूक विकासाच्या दाव्यांपेक्षा नेतृत्व, नियंत्रण आणि पुढच्या 5 वर्षांची राजकीय दिशा ठरवणारी ठरणार आहे। उद्योग, रेल्वे, वाढती लोकसंख्या आणि झपाट्यानं वाढणाऱ्या नागरी समस्या यांचं मिश्रण म्हणजे कल्याण डोंबिवली। या महानगरपालिकेत 122 सदस्य असून पूर्वी शिवसेनेचं वर्चस्व असलेलं हे क्षेत्र आता स्पष्टपणे राजकीय संक्रमणाच्या टप्प्यात आहे। या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे बहुसंख्य माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्यानं भाजपा शिवसेना युतीला संख्यात्मक बळ मिळालंय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा दावा अधिक आत्मविश्वासाचा आहे। दुसरीकडे शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र येऊन विरोधी बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत। काँग्रेस स्वबळावर असून तिच्या पुढे अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे। शहराच्या दृष्टीनं पाहिलं तर वाहतूक कोंडी, घनकचरा व्यवस्थापन, अद्ययावत रुग्णालयांचा अभाव, मेट्रोची गरज आणि औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण झालेलं प्रदूषण हे मुद्दे गंभीर आहेत। सत्ताधारी विकास कामांचा उल्लेख करत असले तरी मूलभूत सुविधा अजूनही अपुऱ्या असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। कल्याण डोंबिवलीत ही निवडणूक पक्षांमधली नाही तर जुन्या राजकारणातून नव्या राजकारणाकडे होणाऱ्या प्रवासाची चाचणी मानली जाते।